एक्सएम ब्रोकरचं अकाउंट MT5 ला कसं अटॅच करायचं. भरपूर लोकांना प्रॉब्लेम येतात. ती फुल प्रोसेस तुम्हाला सांगतो. नीट व्हिडिओ बघा, एक सुद्धा स्टेप चुकायची नाही, तरच तुमचं अकाउंट तिथं लॉग इन होणार आहे. पहिली गोष्ट बघा, एक्सएमच्या अकाउंट इथं आपलं लॉग इन करून घेतलेलं आहे. इथं वरती स्टँडर्ड ट्रेडिंग अकाउंटचा आयडी दिसत असेल तुम्हाला, पण तुम्हाला इथं सर्व्हर दिसत नाही बघा. इथं जर तुम्ही आला तर MT5चा नेमका सर्व्हर कोणता आहे हे आपल्याला दिसत नाही. तर आपण काय करणार बाबा, इथं बघा 3 लाईन आहेत वरती, त्याच्यावरती क्लिक करा. खाली या मेंबर्स एरियामध्ये आला तुम्ही की अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे. आता ह्याच्यातलं कोणतंही अकाउंट असू द्या, त्याच्या 3 डॉट वरती क्लिक करा. मी लास्ट अकाउंटला करतो 3 डॉट वरती क्लिक. इथं बघा अकाउंट इन्फॉर्मेशन आहे. अकाउंट इन्फॉर्मेशन वरती जावा. वरती बघा एक्सएम ग्लोबल MT5च्या पुढे किती आहे 5. तुमच्यामध्ये 6 असू शकतं, 7 असू शकतं, 8 असू शकतं, 9 असू शकतं. प्रत्येकाला ते वेगवेगळं येतं. माझं कितवा MT5चा 5वा. सर्व्हर म्हणजे काय असतं, MT5चा 5वा, MT5चा 6वा, MT5चा 7वा, अशा प्रकारे सर्व्हर असतात. ठीक आहे. मग इथून काय काय इन्फॉर्मेशन घेतली आपण, MT5चा आयडी कॉपी करून घ्या. वरनं सर्व्हर लक्षात ठेवा MT5चा 5वा. आता कुठे येणार आहे तुम्ही, MT5ला आला. MT5ला इथं बघा अकाउंट सेक्शन वरती या तुम्ही, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डिफरंट दाखवत असेल बघा. माझा दुसरा मोबाईल आहे. वरती 3 लाईन वरती क्लिक करू शकता. डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही तिथे क्लिक केलं अकाउंट सेक्शन वरती प्लस आयकॉनचं चिन्ह दिसेल तुम्हाला. प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं. प्लस आयकॉन वरती क्लिक केलं इथं काय म्हणतंय, फाइंड ब्रोकर. फाइंड ब्रोकर मध्ये या. इथं सर्च करा एक्सएम. नुसतं एक्सएम सर्च करायचं नाही, सर्च करणार एक्सएम ग्लोबल लिमिटेड. ठीक आहे. एक्सएम ग्लोबल लिमिटेड असं पूर्ण सर्च करायचं. अजून सांगतो, पूर्ण सर्च करायचं. मग खाली एक्सएम ग्लोबल लिमिटेड येईल, त्याच्यावर क्लिक करायचं. काय लोकांचं काय होतं, सर्च मध्ये ऑलरेडी एक्सएम ग्लोबल लिमिटेड तिथं खाली दिसत असतंय, त्याच्यावर क्लिक करतात आहेत आणि येतात मग आतमध्ये. असं करायचं नाही. काय जरी झालं तरी वरती एक्सएम ग्लोबल लिमिटेड फुल सर्च करायचं. क्लिक करायचं मग खाली एक्सएम ग्लोबल लिमिटेड वर. मग बघा इथं सर्व्हर येऊन जाईल तुम्हाला. तिथे एवढे सगळे सर्व्हर दाखवतंय. आता काय काय जणांच्यात हे सर्व्हर दाखवणार नाही. ते कधी दाखवतात, तुम्ही ज्यावेळी तिथं आयतं नाव घेता का नाही एक्सएम ग्लोबल लिमिटेड वाला, ते तुम्ही स्वतः टाईप करायचं एक्सएम ग्लोबल लिमिटेड, त्याच्यावर क्लिक करायचं खाली. मग इथं सर्व्हर येतील. टाकतात बघा MT5चा 5वा सर्व्हर वरती क्लिक करतो. वरती लॉग इन म्हणताय. इथं लॉग इनला आयडी आहे तो आपण पेस्ट केलाय. खाली पासवर्ड टाकायचा आहे. मी गपचूप आता पासवर्ड टाकून घेतो. ओके बघा, पासवर्ड टाकून घेतलेला आहे. आता फक्त लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. बघा लॉग इन वरती क्लिक केलं आणि इथं गोल 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 फिरायला लागलेलं आहे. आता आपलं एक अर्ध्या मिनिटामध्ये अकाउंट इथं लॉग इन होऊन जाईल. ठीक आहे. वेट करूया. तर बघा आपलं अकाउंट इथं लॉग इन झालेलं आहे. बघा काय जणांना काय प्रॉब्लेम येतो, ऑथोरायझेशन फेल कशामुळे येतं, त्या सर्व्हरमुळे येतं. फक्त सर्व्हर किंवा पासवर्ड तुम्ही नीट टाकायचा. सर्व्हर बघा किती होता माझा MT5चा 5वा. तुमचा जो सर्व्हर असेल तो तुम्ही टाकून घ्यायचा. ठीक आहे. आता पासवर्ड चेंजच्या प्रोसेस वगैरे त्या सगळ्या क्रोम वरून लॉग इन करून करावं लागतं. ऍप्लिकेशन वरून करता येत नाही इझिली. ठीक आहे. तर ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल. काय प्रॉब्लेम आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय. ऑथरायझेशन पेनसाठी फक्त सर्व्हर एक नीट बघा आणि पासवर्ड एक नीट बघा, आणि नाव सर्च करताना एक्सएम ग्लोबल लिमिटेड असं सर्च करूनच नीट टाका. ठीक आहे.